अहमदनगरमधील गटेवाडी इथं श्री हनुमान आजी माजी सैनिक संस्थेच्या शाखेचं उद्घाटन कर्नल शेळके साहेब यांच्या हस्ते झालं। रिटायर झाल्यावर आपल्या गावासाठी आणि भारत मातेसाठी काहीतरी करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। या सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी गावातील मुलींनी स्वागत गीत गाऊन आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। वीर मातांचा आणि वीर पत्नींचा सत्कार देखील साडी चोळी देऊन करण्यात आला। जय हिंद सेवा फाउंडेशननं आजी माजी सैनिकांच्या कुटुंबियांना आणि सैनिकांना मोठा आधार दिलाय। यावेळी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे आणि गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणारे सैनिक आपल्या गावासाठी काहीतरी जिद्द ठेवतात, ही खूप मोठी बाब आहे असं यावेळी माजी सैनिकांनी सांगितलं। यावेळी अनेकांची मनोगत झाली। कोणताही मोठेपणा न दाखवता आजी माजी सैनिक आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात। जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचा आदर्श घेऊन श्री हनुमान आजी माजी सैनिक संस्था काम करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। आज गटेवाडी गावामध्ये आजी माजी सैनिक संघटना आज आम्ही उद्घाटन सोहळा केला आहे। या संघटनेचा उद्देश की गावातील सामाजिक कार्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे आणि गावामध्ये विविध असे उपक्रम आपण राबवायचे। ज्याप्रमाणे जर वृक्षारोपण असेल, स्वच्छता गाव अभियान असेल, एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल, शाळेचं सुशोभीकरण असेल, डिजिटल शाळा असेल, अशा माध्यमातून आपण या संघटनेच्या मार्फत काम करायचे आणि हे सर्व काम कसल्याही राजकीय आणि सरकारची मदत न घेता आमच्या संघटनेने अशी एक संकल्पना तयार केली आहे की आपल्या स्वखर्चाने हे सर्व काम करायचे। हे सर्व आजी माजी सैनिक संघटना त्यावेळेस आपल्या देशासाठी मोठ्या उत्साहाने सेवेमध्ये रुजू होती। त्याच्यानंतर सैनिक झालो आणि त्यानंतर माजी सैनिक झालो। जर माजी सैनिक पण सुद्धा काहीतरी देशाचं देणं लागतो, म्हणून या समाजासाठी आपण काहीतरी सामाजिक कार्य करायला पाहिजे। म्हणून या उद्देशाने आम्ही आज ही आजी माजी सैनिक संघटना उद्घाटन केलं आहे आणि याचंच खरंच मोठ्या रूपाने जर एखादं छोटंसं वृक्ष आज लावले पण त्याचं निश्चितच मोठं वटवृक्ष होईल आणि ही संस्था महाराष्ट्राच्या मोठ्या नावाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर तुम्हाला निश्चितच बघायला भेटेल। मी संघटनेच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की ही संघटना कसलाही निस्वार्थ पद्धतीचं काम, कसलाही स्वार्थ नाही, सगळं निस्वार्थ पद्धतीने काम करणार आणि आमच्या गावाला एक सुजलम सुफलम गाव करण्याचा निर्धार आम्ही आमच्या स्वखर्चातून करणार अशी तुम्हाला मी ग्वाही देतो। नमस्कार, मी गटेवाडी येथील नागरिक। जेवताना शेतकऱ्याची आणि झोपताना सैनिकांची आठवण ठेवावी या उद्देशानं आज आमच्या गावामध्ये जे आजी माजी सैनिक आहेत त्यांची एक संघटना स्थापन करून या गटेवाडी गावचा विकास करण्याचं जे ध्येय उचललेलं आहे, खरोखर हे कार्य कौतुकास्पद असून या सैनिकांना जी देशसेवा करत असताना जी आपल्या समाजाची, आपल्या गावची जी देणं लागतं त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या सैनिकांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि या माध्यमातून खरोखर आमच्या गावचा पूर्णतः विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा बाळगतो आणि या सर्व सैनिकांना माझी विनंती आहे की आपण त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गावचा खरोखर विकास करण्याकरता खूप मदत होईल तुमची आणि ते काम तुम्ही साध्य कराल अशी मी आशा बाळगतो। नमस्कार, धन्यवाद। या कार्यक्रमाच्या वेळी साहेबराव शेळके, जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, पारनेर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव घनवट, आजी माजी सैनिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अंबादास तरटे, पांडुरंग गवळी, जगन्नाथ जावळे,
प्रभाकर थेऊरकर, बोरुडे साहेब, नरसाळे साहेब, सुब्बे अंशाबापू, संदीप गट, राजू गट, उत्तम गट, संतोष डावखर, अनिल गट, रमेश गट, दादाभाऊ डावखर, सुरेश गट आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यात गटेवाडी गावामध्ये माजी सैनिकांनी मिळून श्री हनुमान आजी माजी सैनिक संघटना स्थापन केली असून या गटेवाडी गावचा कशा पद्धतीने विकास करता येईल, जवळपास 50 ते 60 माजी सैनिक एकत्र येऊन यांनी आपल्या येणाऱ्या पेन्शनमधून काही रक्कम त्या संस्थेत टाकून गावचा विकास करण्याचा जो एक चांगला प्लॅन आखलेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी गटेवाडी गावामध्ये झालं आहे. खूप आल्हादायी वातावरणामध्ये या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आणि गावची एकंदरीत परिस्थिती पाहता येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं आहे की गटेवाडी गाव महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल. कारण प्रामाणिकपणे देशाचं रक्षण करणारे सैनिक ज्यावेळेस आपल्या गावामध्ये काहीतरी करण्याचा संकल्प करतात आणि सैनिकामध्ये असलेली जिद्द त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये दिसेल. मी अहमदनगर जिल्हा माजी सैनिक जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आणि पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मी या गटेवाडी गावच्या श्री हनुमान आजी माजी सैनिक संस्थेचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या त्यांच्या भावी कार्यासाठी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आज आमच्या गावामध्ये गटेवाडी गावामध्ये आजी माजी सैनिक सेवा संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यासाठी अहमदनगरवरून जैन सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पालवे हे उपस्थित राहिले आणि पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व अध्यक्ष उपस्थित राहिले. त्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होत आहे. आज आमच्या संस्थेचं उद्घाटन झालं त्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, मेट्रो न्यूज, अहमदनगर.